तर आज आपण कर्नाली येथे चाललेलो आहे. तिथे कुबेर भंडारी देवाचे देवस्थान आहे. तर कुबेर भंडारीबद्दल सांगायचे झाले तर कुबेर भंडारी हे नर्मदा नदीच्या पात्रापासून 800 मीटर उंचीवर मंदिर आहे आणि खूपच जुनं असं 2500 वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे. इथे आपले भगवान शंकराचे स्वयंभू शिवलिंग असल्याने इथे दर्शनासाठी खूपच मोठी अशी रांग लागली जाते. तर आता आपण नदीच्या काठी तीरावर कुबेर भंडारीकडे चाललेलो आहे तिथेच दर्शनासाठी. नर्मदेचं पात्र खूपच मोठं आणि भव्य. काय गोमुखी चक्र आख्यायिकेनुसार म्हटले जाते की कुबेर हा रावणाचा भाऊ होता आणि रावणाने लंकेमधून कुबेरला बाहेर काढून दिले. तेव्हा कुबेर हा कर्नाली इथे आला आणि जेव्हा आला तेव्हा नर्मदा नदीच्या पात्राखाली त्याने तपश्चर्या करण्यास सुरुवात केली आणि भगवान शंकराचा जप करू लागला. तेव्हा भगवान शंकराने प्रसन्न होऊन जेव्हा वरदान मागायला सांगितले तेव्हा कुबेर लंका मागू इच्छित होता, पण लंका ही भगवान शंकर देण्यास असमर्थ असल्यामुळे त्यांनी कुबेराला देवतांचे धन सांभाळण्याची जबाबदारी दिली. नॉर्मल दर्शन बाहेर भेटलं आणि इथूनच आपण आपण रामला जाणार आहे. रामला थोडं जाऊया राम बघून. आता शांततेचं वातावरण. इथे सकाळी 11 ते 1 या दरम्यान महाप्रसादाचा लाभ मिळतो, जे निःशुल्क आहे आणि आपण इथे येऊन चांगल्या अशा रीतीचं असं जेवण महाप्रसादाचा लाभ घेऊ शकतो.